तिथे रवींद्र वायकर आणि राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। सदिच्छा भेट घेतल्याची वायकर यांची माहिती आहे, पाहूया। सदिच्छा भेट घेतली असल्याचं वायकरांचं म्हणणं आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी ही भेट घेतलेली आहे। राज ठाकरे यांच्या भेटीकरता वायकर पोहोचलेले होते। खरं तर रवींद्र वायकर यांच्या नावाला मनसेकडून विरोध केला जात होता। मनसेने देखील या सगळ्या संदर्भात विरोध दर्शवलेला होता आणि त्यानंतर मात्र ही भेट झाल्याचं कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, खरं तर रवींद्र वायकर यांच्या नावाला मनसेकडून वारंवार विरोध केला जात होता, कारण त्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर मनसेने देखील आवाज उठवलेला होता। असं असताना आता रवींद्र वायकर राज ठाकरे यांच्या भेटीकरता पोहोचलेले आहेत। कुठेतरी सहकार्य करावं याकरता विनंती करण्याकरता म्हणून ही भेट आहे का, आणि याला नाव दिलेलं आहे सदिच्छा भेट, नेमकं काय सांगाल? लागवी नक्कीच शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र त्यापूर्वी मनसेचा या ठिकाणी विरोध होता। मात्र आता बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे सुद्धा महायुतीसोबत प्रचारामध्ये व्यस्त आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे 5व्या टप्प्यामध्ये रवींद्र वायकर यांच्यासाठी प्रचार करावा अशा प्रकारे त्यांची मागणी असेलच। मात्र एकूणच रवींद्र वायकर यांनी जो त्यांच्या आमदारकीच्या टर्ममध्ये जो सर्व कामकाजाचा लेखाजोखा होता तो आता राज ठाकरे यांच्या समोर ठेवलेला, त्यांच्याकडे या कामासंदर्भात चर्चा केलेली आहे। तसेच त्यांना सांगण्यात आलेलं आहे की कामं केल्याबद्दल। त्यानंतर खरं तर मनसैनिकांचा जे स्थानिक पातळीवरती आहे तो प्रचारामध्ये सहभाग असावा अशा प्रकारे सुद्धा मागणी रवींद्र वायकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती आहे। त्यामुळे महायुतीमध्ये मनसे तितक्या ताकदीने उतरावी आणि जास्तीत जास्त जनतेपर्यंत महायुतीचा प्रचार जावा, जेणेकरून रवींद्र वायकर यांची जागा आहे ती निवडून आणता येईल अशा प्रकारे रणनीती आखण्याबद्दल एक चर्चा झाली असल्याची माहिती आहे। मात्र रवींद्र वायकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण कामाची माहिती दिली असल्याचं सांगितलं जातं, तर ही भेट एक सदिच्छा भेट होती असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। लागली निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।